केएम रुग्णालयाचं नाव बदलण्याच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं निदर्शनं केली आहेत आणि यावेळी मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या। आमदार अजय चौधरी, पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासहित पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या आणि या निर्णयाचा निषेध नोंदवलेला आहे। मुंबईच्या उरावर बसायला बाहेरून लोक आली पाहिजे हे तुमचे उद्योग आम्हाला कळतायत। त्यामुळे कडाडून विरोध होणार। तुझा आजोबा आण, तुझा पंजोबा आण आणि तू पण ये, दाखवतो तुम्हाला। कारण ही इमारत 1925 ला आणि राजे एडवर्ड यांनी 7 लाखाचं योगदान दिलेलं आहे आणि त्या योगदानाच्या वेळेला या लोढाचा आजोबा कुठे होता, या लोढाचा पंजोबा खापर पंजोबा कुठे होता ते विचारा। आज तुझ्याकडे पैसे जास्त झाले, नको त्या बिल्डिंगच्या माध्यमातून, तर तू पैशावर उडणार। अरे तुझ्यापेक्षा आम्ही खूप बघितलंय। आपण पाहत असाल गेले 3-4 वर्ष इथले MRI असेल, इथले सिटी स्कॅन असेल, इथल्या सोनोग्राफी असेल, इथले पॅथॉलॉजिकल डिपार्टमेंट असेल, इथल्या नर्सेस असतील, अशा प्रचंड उणीव आहे। सिक्युरिटी गार्ड पण कमी आहेत आणि 75 नर्सेस इथे कमी आहेत। 75 नर्सेस हे मी सातत्याने विधानसभेत भांडत आलो, पण त्याच्यावरती उत्तरं देतात, कार्यवाही शून्य। पण तिथे बघायचं नाही, जे बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही चाललो असं म्हणतात, त्यांना जर काय डोक्यामध्ये काय शिल्लक असेल तर बाळासाहेबांचे विचार कधीच नव्हते। मुंबई पण पुसण्याचं ते जे विचार घेऊन चालले म्हणतात ना, त्यांनी याला विरोध करावा। उघडरित्या येऊन सांगायचं केएम रुग्णालयाचं नाव हे केएम रुग्णालयच राहील। सांगा की त्याने पब्लिकली हा सांगावा की आम्हाला किंग एडवर्ड जास्त भावता, त्याशिवाय आम्हाला कोणी चालत नाही। तर ठीक आहे, माझ्या मी भूमिका मांडली। आता सरकार आपला निर्णय करतील। कसा होऊ शकता देशामध्ये किंग एडवर्ड असा 75 वर्ष झाले आझादीचे, तरी पण एडवर्डची माला जपतात। त्यामध्ये काय त्यांच्या पॉलिटिकल हेतू आहे की काय मला माहीत नाही, पण माझ्या मताप्रमाणे काय जे विदेशी संस्था होती, विदेशी राजा होते, त्यांचं नाव इंग्लंडमध्ये ठेवायचे असेल तर ठेवा, खुशाल ठेवा, भारतामध्ये नको।